आता तर मुली मागे खरं नाही दिसू राहिलं माय. जर का बापजीला माहीत पडलं का नाही हे गोष्ट तर तो म्हणून सालतं काय लोक मारते मले. मी काय म्हणतो 8-10 दिवसासाठी मी गाव सोडूनच जातो, लापता होऊन जातो मी गावातून. जर का बापजीला माहीत पडलं तर असं तो हुकार आहे बापा. जर का त्याला माहीत पडलं ना बापा मी काय करू माय. अरे मी माळकरी हाव म्हणून बापजीने किती मावर श्रद्धा ठेवली, आस्था ठेवली. अरे त्याच्या विश्वासाचा म्या घात केला रे देवा. अरे त्याच्या घरातला तो सोन्या कधी त्याच्या जीवाच्या पोराचा इल्ला करीन म्हणून त्यानं त्याचं जीवाचं पोरग माझं ठेवायला दिलतं ना माय. मायाच्यानं काय झालं आता हे, आता कुठे पाहू त्याच्या पोराले. अरे बा सकाळी संध्याकाळ राहिली ना तरी काही दिसू नाही राहिलं. आता माझा हात पाय थकलो मी. आता मी गाव सोडून जाऊन फाशी घेतो. मी फाशी घेतो रे बा. मी जगत नाही. बाबजी हाती लागलो तसा मार देतो. नाही म्हटलं जीव काही द्यायला नाही बोलत. अधिक एखादं लग्न करायला लागते, एखादं पोरग पैदा करायला लागते. नाही जीव नाही देत मी काय करतो एखाद्या नातेवाईकाच्या घरी चालला होतो 8-15 दिवसासाठी. हा बापजी पाईन कटाईन जाऊ देईन लेखाचा जाऊ तिकडे. आता काही इलाज नाही त्या गोष्टीले. आता पहिले 11ची पिंपळ कुठा पकडतो भाऊ, निघतो गावातून. याच्या पहिले की बापजीला मी दिसा स्वाहा होऊन जातो गावातून. बहीण मायले अख्खं घाव जांभरलं आणि हटसा हिंडू राहिलं का. ओ जग्या, जग्या इकडे बाय, मागे बाय, कुठ चालला. मायले बापजी आला वाटते रे बावा. अरे बा कुठे हिंडू राहिला असा तू. अरे मी सकाळपासून पाहू राहिलो तुला भिन गावातले का. असं नको करू ना. माझ्या जीवाला पोरगा ना ताल तुला सांभाळायला दिलाय. आता काय सांगा मायच्यानं काय झालं. आणि असं तोंड काऊन असं ते असं मामूच्या सारखं तोंड काऊन गेलं मुंगसा सारखं. काय सांगू गड्या तुले, लई इमोशनल स्टोरी आहे. फक्त असं नको म्हणू की माझ्या धुरंधरले काही झालं. कसं माझ्या जीवाचं काळीच आहे बाबा ते. माया घरात पहिलेच वाया जायला काटताय त्याच्या धाकानं माझ्या धुरंधर तुले दिलता. काल ते येळ भोकाचं कोणाच्या तरी कोंबड्याच्या मागे लागलं होतं की याने कळी शिजवतोच म्हणे. पण कालची निघली एखादच म्हणून ते कोंबडं वाचलं काल. पण मला काही त्याची एवढी गॅरंटी नाही की ते कोंबडं वाचलं असेल म्हणून. कारण की येळ भोकाचं मी गेल्यावर त्या कोंबड्या मागे गेलंच असेल. कसं कुत्र्याचं शकूड हेकोळच राहते किती काही गेलं तरी. मला वाटते याला सगळं काही खरं खरं सांगून द्या. अरे बा जरा खरं खरं सांगितलं मग मनावरलं ओझं तरी हलकं होईल. काय बी झालं असेल ते मला खरं सांग बाबा, आताच सांग. हे पाय गड्या त्यातू त्या धुरंधर मरे दिलता का नाही सांभाळले. काल मी त्याला चऱ्याला सोडलं. जसं चऱ्याला सोडलं का नाही तो बाजूला टुनटुन आहे की नाही त्याच्या घरी असतात कोंबड्या. तडसा गेला गड्या, तडसा तो कोंबड्या तर गेला. पण तरीपासून तो काही मला दिसूनही राहिला रे बा. हा दिसून राहिला म्हणजे. तुला सांगतो डिटेलमध्ये स्टोरी सांगतो तुले. अरे काल कसं टुनटुन्या घरी नव्हता गड्या. तो झाला होता 31च्या पार्टीले. आणि कसं त्याचं कोंबडं बी घरी एकटंच होतं आणि त्याच्या कोंबड्या बी होत्या. त्या कोंबडं काय तसा खायला गेलं दाना पाणी. पण तरीपासून मी त्याला भिन पाहू राहिलो भाऊ. पण त्या धुरंधर काही मला कुठे दिसला नाही गावात. अरे असं नको म्हणू रे बा. त्याच्या भरोश्यावर मग 50,000 रुपये लावेलात म्हटलं. गावात उद्या कोंबडा शर्यतीचा कार्यक्रम आहे म्हटलं. जर का बा धुरंधर भेटला नाही तर मग 50,000 डुबले. अरे मला माहित आहे उद्या कोंबड्याची फायटिंग आहे म्हणून गावात. पण आता मी काय करू. त्याने तो स्वतः बनान गेला मी हकालून नाही त्याला बा त्याले. जरा डिटेलमध्ये सांग काय झालं मला. पाय तडसाक त्या चऱ्याला सोडलं आणि कोंबडं. मग तडसाक थोड्या वेळात त्या नातू आला. मग त्या नातू थोडा वेळ तडसाक राहिला मग तोडून चालला गेला. मग मी मला वाटलं होतं नात पण नेलं असेल त्या धुरंधर पाहून. मग मी त्याला विचारलं की काय रे बा त्या नेला का धुरंधर. नाही म्हणे बा मी नेला नाही म्हणे धुरंधर गिरंधर. मग तेपासून तो दिसला नाही गड्यामध्ये. पण एवढीच गोष्ट आहे. मेला सोन्या मेला महातून. काल मी 100% सांगतो त्याला मटण खायला नाही भेटलं. त्यानं धुरंधरचा गेम केला. इल्ला केला त्यानं धुरंधरचा. काही म्हणले का सोन्या भाऊ. काल लय मजा आलेली का. काय भाजी केलेली का त्या. हा चव आहे का म्हणता हाताला काही म्हण. अरे बाई सोन्या बोलते सबको बोलते. म्हणजे नवीन वर्षाचा त्या अनुभवच करून दिला ना रे बा. 1 नंबर भाजी होती. अशी भाजी मी माझ्या आयुष्यात कधी खाल्ली नाही. माझी शपथ घेऊन सांगतो सोन्या. अरे धन्यवाद कालू भाई धन्यवाद. हा बहीण मायला भाजीच्या गोष्टी तुला म्हणजे काल येणं धुरंधर टाकला वाटते कळीत. अरे हरामखोर सोन्या लाज नाही वाटत का. ज्या थाळीस खातं त्याला छिद्र पाळतं. नमक हलाल नमक हरामले का हरामखोरा. बहीण मायला बुड्याला काय झालं. मायला याचं कोण पिस्टूल गरम झालं बुड्याचं. अरे म्हातारे म्या काय केलं रे. सायच्या खातन वरून विचारतं काय केलं. अरे बा काय झालं काय केलं काय म्या हे तर सांगशील. कालची भाजी कशी झाली ती. एकच नंबर. अरे आबा मी म्हणतो सोन्या भाऊच्या हाताला चव आहे चव. अरे चाट मग त्या चवीले. हरामखोरो हो. काल धुरंधर उकळला तुम्ही. धुरंधर तुमचा धुरंधर मी काय उकळू. मी लागलो तर काल सिकंदरच्या मागे. खोटा नको बोलू सोन्या.
खोटा नको बोललं तर कुचयार का मारणार वाटसा. अरे मी कायला खोटा बोलू, मला काय भेटणार खोटं बोलून. त्या सिकंदरले पकडलं. मग मी तुला काय म्हटलं, त्या सिकंदरला सोडून दे. मग त्या सिकंदरला सोडून दिलं. मग तू वापस त्या कुरड्यात कायले गेलता. तटी का तसाच मी गेलतो, मग सिकंदरलेच पाहायला गेलतो. डबल आला का तटी, आला असतात त्याला कडीतच घेतलं असतं. हा, तू तटसा गेला, मग तुला काही सिकंदर सापडला नाही. तुझे सापडला धुरंदर, आणि त्या केला धुरंदरचा गेम. बहीण मायला बुड्या तोंडात येणार ते बोलू राहिलं. अरे बा मी गेलतो तर दिसाक पाहिलं, पण तो सिकंदर काय देता आला नव्हता. होता धुरंदर त्याच्या कोंबड्यावर लाईन जरूर मारत जाय. हा, मग म्या त्याला काही पकडलं नाही. म्या काल रात्री दाल फ्राय खाल्ली. कसं त्या जसं म्हटलं कालची एकादशी आहे, मग मांदरली बी जराशी नैतिकता जागली. आणि मग म्या कसं ते म्या म्हटलं जाऊ दे, आजच्या दिवस सोडतो म्हणतो, जीवदान देतो यायले. पण पुढच्या बारने 100% धुरंदर दिसो का सिकंदर दिसो, कापून झायले कडे शिजवतो. आता कसं करू माय. मी मोठमोठ्या डेंग्या हाकला होता ना धुरंदरच्या भरोशावर. आता कसं होणार, मी 50,000ची शर्त लावून बसे लाव ना बापा रे. आता काही कर नाही माय रे पोट्टे हो. अरे बापरे, काहीतरी मोठं कांड झालं वाटते. बापजी लढू राहिला म्हटलं. नाही आबा म्हटलं झालं काय नेमकं, आम्हाला सांगा, आम्ही काही मदत करू शकलो असतो तर. अरे चिंदूक सोक्या, तू काय मदत करशील माई. आता कोणीच नाही मदत करू शकत माई. माय 50,000 डुबले रे. बहीण मायले एवढं लढता लढताय आम्हाला शादवून नाही सोडणार आहे बुट. अरे सांगून तर पाय एक बार, केली तर केली काही ना काही मदत. बर, तू म्हणतो तर सांगतोच. पायगड्या म्या काय केलं तर काल शर्यत लावती त्या टुनटुन्यासोबत. त्याच्या सिकंदरची आणि मला धुरंदरची फाईट आहे उद्या. त्याच्या भरोश्यावर मी 50,000ची शर्यत लावायलाय. 1,00,000चं बक्षीस आहे रे. 50 त्याचे 50 माये. आणि आता ऐन वेळेवर धुरंदर गेला. सकाळ तो आता पुऱ्या गावात बॅनर लावतो म्हणे. आता कसं होईन रे बा, पुऱ्या गावात बदनामी तर बदनामी. तुला तर माहीतच आहे ना आपला धुरंदर किती खतरनाक आहे म्हणून. और तो अशा फाईटमध्ये हारत नाही ना. बहीण मायले ना पैसे मागितले, बुडा म्हणते कपायला लावायला रुपयाने म्हणते माझोड, 18 म्हणते. पण मायले आता 50,000 रुपये शर्यत लावली आहे ना. सांगा रे बा, म्हणजे बुराट पैसा आहे भाऊ याजवळ. यानं अशाच काही बाया गौतमी पाटील नाचवल्या नाहीत गावात. गावातले लोक सांगतात ते काही खोटे नाही. या सोन्याचा आबा चांगला रगेल आणि रंगेल आहे रे भाऊ. मी काय म्हणतो आबा, एका दिवसाही मोलत द्या सोन्याले. उद्याची फाईट परवावर शिफ्ट करा. सोन्या जीवाचा रान करून टाकेन रान. पण या 4 खेळातून तुमच्या धुरंदरले शोधून काढीन. हा, ते तर करून टाकेन रे मी. त्यात काही नाही, एका दिवसात मागे पुढे करता येते. पण तू 100% आणशील ना मा धुरंदरले शोधून. बस आबा, तुम्हाला जबान देऊ राहिला सोन्या. जबान झाले पक्का आहे. आजपासून धुरंदर मिशन सुरू. एक दिवस पुरा आता उद्या त्या धुरंदरला पायाला लावतो. पण तुमच्या फाईटच्या पहिले धुरंदर आणतो म्हणजे आणतो. बस आबा, तुम्ही जा घरी निवांत झोपा. आता आम्ही जातो पायाला धुरंदरले. चला रे, काय फक्त गप्पा झकालता का, चला निघा. चला जडलोक हे. आता मा धुरंदरले पाहू राहिले तडलो मी जातो या टुनटुन्याजवळ. पण याले फायटिंगचा एक दिवस पुढे न्यायला लावतो फायटिंग. काय रे बा टुनटुन्या, हे काय आला कानावर. चकण्या डोळे काही म्हणतं का, कान तरी आहेत का मला पाहिनं जरा. अरे हरामखोरा, मी त्या कानाबद्दल नाही बोलू राहिलो. असं म्हणतात की असं एखादी गोष्ट जर का उडत उडत कानावर आली की नाही, तर असं म्हणतात की हे काय आलं कानावर. समजलं का. मी काय म्हणू राहिलो, हे काय ऐकू राहिलो मी, की उद्या बापजीच्या आणि तुझ्या कोंबड्याची फायटिंग आहे म्हणून. एकदम बरोबर आलं मग त्या कानावर. फक्त एवढा दिवस आहे की उद्याच्या दिवशी नाही, ते परवा दिवशी आहे आपली फायटिंग. आताच बापजी मला लडकं तोंड घेऊन भेटला होता. तो म्हणे भाऊ उद्याच्या दिवशी परवाच्या दिवशी ठेवू म्हणे. मी म्हटलं तू कधी ठेवणार रे, हारणं तर तुलेच आहे म्हटलं. अरे बाप रे, म्हणजे तुम्ही आता फायटिंग ठेवू राहिले का रे गावात. बस आता मी ते दोंडी द्यायलाच लावतो की परवा दिवशी बापजीच्या मला धुरंदरची वर्सेस सिकंदरची फायटिंग आहे. मला नाही वाटत का तू या सिकंदर जिकीन म्हणून. आता ती जिकीन का नाही जिकीन ते आपण पार्ट 2 मध्ये पाहू ना काय होते. तर तुम्हाला काय वाटते, आमची जे कोंबडा फायटिंग आहे त्यात जिकीन कोण, धुरंदर जिकीन का सिकंदर जिकीन. कसे हे 2 कोंबड्याचे नाव आहेत, तुम्हाला कोण वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि पार्ट 2 पाहायला विसरू नका. याचा पार्ट 2 आपण उद्याच अपलोड करू. जर का तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला आहे तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं नाव टुनटुन्या. मला गॅरंटीच नाही की तू या सिकंदर जिकीन म्हणून. अबे त्या पाहिलं तरी का त्याचा सिकंदर. अरे असं आहे भाऊ, फन सनसनत रक्ताच्या अंदर जवानीचं. अरे त्याचा सिकंदर नाही, पण म्या बापजीचा धुरंदर व्हायला म्हटलं. बाबू त्याचा नांदच नाही करा. एक बार मागे लागला होता तो. बाबू हा गेलो दामटलो त्यानं मला. तर थांबा ना बा तुम्ही. म्या काय म्हटलं लोकायले की उद्याच्या एपिसोडमध्ये पाहायला भेटीन. तू आताच बळ लावली तुम्ही. थांबा नाही पाहतीन कसे पुढे. मी काय म्हणतो, तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा. आपण भेटू. यायला काही नाही, असेच बोलत राहतील. आता व्हिडिओ बंद.